Welcome student. Today we will start with the next point, that is the next endocrine gland, and that endocrine glands are gonads. So what is meant by gonad? So gonad means these are the sex organs, and that sex organs are, in case of male, the male gonad is a testes, and in case of female, the female gonad is a ovary. पहा, आपण पुढची एंडोक्राइन ग्लँड पाहायला सुरुवात करणार आहोत आणि ती एंडोक्राइन ग्लँड कुठली आहे तर त्याला आपण म्हणतो गोनॅड्स. मग मेल मध्ये मेल गोनॅड आहे त्याला आपण टेस्टिस म्हणतो आणि फिमेल मध्ये जे फिमेल गोनॅड असतं त्याला आपण ओव्हरी म्हणतो. सो वी स्टार्ट फर्स्ट विथ फिमेल गोनॅड, and that female gonad is an ovary. So female gonad is an ovary. So we know the ovary, that is a part of female reproductive system, and there are two ovaries which are present in the abdominal cavities, and that ovaries are somewhat almond in shape like this. Female gonad and female gonad ला आपण ovary असं म्हणतो. ओव्हरीज ह्या दोन असतात आणि त्या फिमेलच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा पार्ट आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ज्याच्यामध्ये फिमेल गॅमेट ज्याला तुम्ही म्हणता, एग किंवा ओव्हम हा तिथे तयार होतो. मग ही जी ओव्हरी आहे हिचा आकार जर तुम्ही बघितला तर ह्या ओव्हरीचा आकार असा आल्मंड शेपचा असतो. आता ह्या ओव्हरीच्या स्ट्रक्चरकडे आता आपल्याला जायचं नाहीये, लक्षात घ्या. आपण पुढच्या टॉपिक मध्ये रिप्रोडक्शन ह्या टॉपिक मध्ये हे सगळं डिटेल शिकणार आहोतच, पण आत्ता आपल्याला काय पाहायचंय तर आत्ता आपल्याला पाहायचं मग की ओव्हरी कशी काय एंडोक्राइन ग्लँड आहे, म्हणजे की काहीतरी हार्मोन सिक्रीट करत असेल म्हणून तिला आपण एंडोक्राइन ग्लँड असं म्हणतो. मग या ओव्हरीची 4 हार्मोन्स आहेत. स्टेप बाय स्टेप आपण शिकायला सुरुवात करू. सो धिस ओव्हरी इट सिक्रीट अ हार्मोन नोन ॲज अ इस्ट्रोजन. It secretes a first hormone which we know as a estrogen. So estrogen is a female hormone which is secreted from the ovary. Actually, it is secreted from developing follicles of ovary. Developing follicles of ovary. आता डेव्हलपिंग फॉलिकल्स म्हणजे काय तर लक्षात घ्या, ही ओव्हरी आहे. ह्या ओव्हरीमध्ये आत्ताच सांगितलं की फिमेल गॅमेट एग किंवा ओव्हम तयार होतो. मग हा होत असताना कसा तयार होतो पहा. थोडंसं जास्त डिटेल्स मी इथे सांगत नाही बसणार आहे तुम्हाला, पण आता हे जे स्ट्रक्चर तयार होतं पहा, शेवटी असं मोठं स्ट्रक्चर तयार होतं आणि ह्याच्यामध्ये इथं असा हा एग असतो, ओव्हम असतो. हा कोण आहे? ओव्हम, एग आहे. आणि ह्याच्यावरती सगळ्या अशा सेल्स असतात. ठीक आहे, ह्याला म्हणतात ग्राफियन फॉलिकल. ठीक, ह्याचे डिटेल्स आपण रिप्रोडक्शन टॉपिक मध्ये शिकू. पण ह्या ओव्हरी मधला ह्या जो डेव्हलपिंग फॉलिकल असतो, स्पेशली हा जो ग्राफियन फॉलिकल आहे, ह्याच्या ज्या काही फॉलिक्युलर सेल्स असतात दॅट सिक्रेट अ हार्मोन नोन ॲज अ इस्ट्रोजन. So estrogen is a hormone which is secreted from the ovary, especially from the developing follicle. So these are the developing follicles which secrete a hormone known as a estrogen. Now what are the functions of estrogen, or which is the main estrogen? So estradiol is a main estrogen. Estradiol is मेन एस्ट्रोजन. मेन एस्ट्रोजन कुठलं आहे तर मेन एस्ट्रोजन इस्ट्रॅडिओल आहे, हे विसरायचं नाही. व्हॉट इज द फंक्शन ऑफ दॅट एस्ट्रोजन? इट ब्रिंग्स अबाउट द ग्रोथ ऑफ सेकंडरी सेक्सुअल कॅरेक्टर. ग्रोथ ऑफ सेकंडरी सेक्सुअल कॅरेक्टर लक्षात घ्या. पहा, फिमेलच्या बॉडीमध्ये ओव्हरी आहे, फिमेल गोनॅड म्हणून. ओव्हरी फिमेल गॅमेट एग तयार करतात. ओव्हरी पासून सिक्रीट होणारं पहिलं हार्मोन आहे इस्ट्रोजन.
हे हार्मोन त्या ओव्हरीची ही डेव्हलपिंग फॉलिकल जी असतात ती सिक्रेट करतात। महत्वाचं किंवा मेन असणारं इस्ट्रोजन कुठलंय तर इस्ट्रॅडिओल, ठीक आहे। आणि हे काय काम करतं तर इट ब्रिंग्स अबाउट द ग्रोथ ऑफ सेकंडरी सेक्सुअल कॅरेक्टर। सेकंडरी सेक्सुअल कॅरेक्टरची ग्रोथ घडवायची फिमेलच्या बॉडीमध्ये हे काम हे हार्मोन करतं। आता सेकंडरी सेक्सुअल कॅरेक्टर म्हणजे काय तर फिमेलमध्ये ब्रेस्टचे डेव्हलपमेंट करणं, नंतर फिमेलमध्ये मेन्स्ट्रुअल सायकलचा ऑकरन्स असतं, तो फिमेलनेच दाखवणारी कॅरेक्टर, तिचं पोश्चर तयार करणं, म्हणजे हे जे काही कॅरेक्टर आहे डिटेल्स आपण ह्याच्यामध्ये शिकूच आपण रिप्रोडक्शन टॉपिकमध्ये। पण इथं दोन तरी लक्षात ठेवा की डेव्हलपमेंट ऑफ ब्रेस्ट आहे, त्याच्यानंतर मेन्स्ट्रुअल सायकलची डेव्हलपमेंट आहे, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची डेव्हलपमेंट आहे। तर हे सगळं फिमेलनेच दाखवणारे जे काही कॅरेक्टर आहेत ही तयार करणं म्हणजे सेकंडरी सेक्सुअल कॅरेक्टरची ग्रोथ करणं हे काम कोण करतं इस्ट्रोजन करतं। हे पहिलं हार्मोन झालं। आता हीच ओव्हरी पुन्हा दुसरा हार्मोन सिक्रेट करते आणि त्या दुसऱ्या हार्मोनचं नाव आहे ओव्हरीच्या, दॅट इज नोन ॲज अ प्रोजेस्टेरॉन। सो द सेकंड हार्मोन सिक्रेटेड फ्रॉम द ओव्हरी इज प्रोजेस्टेरॉन, म्हणजे ओव्हरीचा काही दुसरा हार्मोन आपण शिकायला सुरुवात केली। सो दॅट प्रोजेस्टेरॉन इट इज सिक्रेटेड फ्रॉम कॉर्पस ल्यूटियम, secreted from corpus luteum. So what is meant by corpus luteum? पहा आता मी इथे ग्राफियन फॉलिकल काढलाय, त्याच्यामध्ये हा एग आहे किंवा ओव्हम आहे। ओव्ह्युलेशन जेव्हा होतं तेव्हा हा एग इथून बाहेर पडतो, अशा पद्धतीनं हे फुटतं आणि हे स्ट्रक्चर बाकीचं आता असंच राहतं आणि फक्त काय होतं तर ह्याच्यातून हा एग बॉडीच्या म्हणण्यापेक्षा ओव्हरीच्या बाहेर पडतो। ती रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमच पुन्हा कॅच करते, ते डिटेल्स शिकू। रिलीज ऑफ एग फ्रॉम द ग्राफियन फॉलिकल इज नोन ॲज अ ओव्ह्युलेशन। ओव्ह्युलेशन झालं, ओव्ह्युलेशन झालं म्हणजे ओव्हरीमधून एग बाहेर आला, बरोबर आहे। मग रिमेनिंग स्ट्रक्चर हे जे काही कडेचं स्ट्रक्चर राहतं that get converted into a structure and that structure is known as a corpus luteum, ठीक आहे। सो ओव्हरीचा एक पार्ट आहे की ओव्ह्युलेशन झाल्यानंतर कॉर्पस ल्यूटियम तयार होतं आणि हे कॉर्पस ल्यूटियम काय करतं तर प्रोजेस्टेरॉन नावाचं हार्मोन काय करतं सिक्रेट करतं। आता हे जे प्रोजेस्टेरॉन आहे हे काय काम करतं, सो द फर्स्ट फंक्शन ऑफ प्रोजेस्टेरॉन इज it makes the endometrium of uterus thick. Uterus का जो काही endometrium है, make uterus endometrium thick. युटेरस मध्ये काय होतं तर युटेरस मधला जो काही एंडोमेट्रियम आहे, एंडोमेट्रियम म्हणजे युटेरसचे 3 लेअर असतात, त्यापैकी आतला लेअरला आपण एंडोमेट्रियम म्हणतो। इट मेक द एंडोमेट्रियम ऑफ युटेरस थिक, किंवा इथं थोडंसं चेंज करा, इट मेक एंडोमेट्रियम थिक। कोणाचा एंडोमेट्रियम थिक करतो तर युटेरसचा, ठीक आहे। प्रोजेस्टेरॉन हार्मोनचं फंक्शनच हे लक्षात घ्या, इट मेक द एंडोमेट्रियम ऑफ युटेरस थिक, सो it prepares the uterus for implantation of ovum or fertilized ovum and make the uterus, or it prepares the uterus for implantation of ovum. Prepare uterus for implantation of ovum, egg और fertilized ovum, ठीक आहे। पहा युटेरस थिक करायचा कशासाठी की जर समजा इथून ओव्ह्युलेशन झालंय, एग बाहेर पडलाय ओव्हरीच्या, त्याच्याबरोबर जर स्पर्मचं फ्युजन झालं तर प्रेग्नन्सी राहील आणि प्रेग्नन्सी मध्ये जो फर्टिलाइज एग असेल तो कुठे जातो युटेरस। युटेरस म्हणजे गर्भाशय, गर्भाशयामध्ये जाऊन तो पुन्हा 9 महिने तिथं वाढ होते त्याची। मग हा युटेरस काय केला जातो
प्रिपेअर केला जातो. कशासाठी? थिक केला जातो की जेणेकरून तिथं जर हा ओव्हम, फर्टिलाइज ओव्हम जर तिथं आला तर तो इम्प्लांट होणार आहे तिथं. मग 9 महिने त्याला कुशन लाईक स्ट्रक्चर देण्यासाठी हा युटेरस काय केला जातो? ह्या प्रोजेस्टेरॉन कडून प्रिपेअर केला जातो. ठीक आहे. पुढे पहा, ड्युरिंग प्रेग्नन्सी इट ऑल्सो ब्रिंग्स अबाउट द डेव्हलपमेंट ऑफ मॅमरी ग्लँड. डेव्हलपमेंट ऑफ मॅमरी ग्लँड. फिमेलच्या बॉडीमध्ये, प्रेग्नंट वुमनमध्ये ज्या काही मॅमरी ग्लँड्स असतात त्या मॅमरी ग्लँड्सची ग्रोथ घडवून आणायचं काम सुद्धा कोण करतं? तर हा प्रोजेस्टेरॉन करतो. आणि सगळ्यात महत्वाचं आणि शेवटचं फंक्शन आहे प्रोजेस्टेरॉनचं, इट इनहिबिट द युटेराइन कॉन्ट्रॅक्शन ड्युरिंग प्रेग्नन्सी. हे खूप महत्वाचं आहे. इट इनहिबिट युटेराइन कॉन्ट्रॅक्शन ड्युरिंग प्रेग्नन्सी. प्रेग्नन्सीच्या वेळेला युटेरस कॉन्ट्रॅक्शन झाले का? नाही. कॉन्ट्रॅक्ट म्हणजे लहान होणं. कॉन्ट्रॅक्ट झालं तर बेबीची ग्रोथ होणार नाही किंवा बेबीवरती प्रेशर येईल आणि कदाचित चाइल्ड बर्थ होऊ शकेल. म्हणून हे युटेरसचं कॉन्ट्रॅक्शन हा थांबवतो. ठीक आहे. मी परत एकदा सांगते पहा, प्रोजेस्टेरॉन हे हार्मोन ओव्हरीपासूनच सिक्रेट होतं. ओव्हरीचा कॉर्पस ल्युटियम हा पार्ट ते सिक्रेट करतं. कॉर्पस ल्युटियम म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की ओव्युलेशन झाल्यानंतर जे रिमेनिंग स्ट्रक्चर असतं ओव्हरी मधलं त्याला आपण कॉर्पस ल्युटियम म्हणतो. आता कॉर्पस ल्युटियमने प्रोजेस्टेरॉन सिक्रेट केल्यावर प्रोजेस्टेरॉन एंडोमेट्रियल चेंजेस करतो. म्हणजे युटेरस कडे जातो, गर्भाशयाकडे जातो आणि सगळ्यात पहिलं काय काम करतो तर गर्भाशयाचा जो काही एंडोमेट्रियम आहे हा जाड कुशन लाईक बनवतो, थिक बनवतो. आणि कशासाठी तो थिक बनवतो? जर समजा फर्टिलायझेशन झालं आणि त्या फिमेलच्या बॉडीमध्ये प्रेग्नन्सी मेंटेन झाली तर तो जो काही एम्ब्रिओ तयार होणार आहे ते जे काही फर्टिलाइज एग असेल ते कुठे येणार आहे? शेवटी युटेरस मध्ये. मग त्याला प्रोटेक्शनसाठी युटेरस कुशन लाईक करायचं, थिक करायचं काम कोण करतो तर प्रोजेस्टेरॉन करतो. ठीक आहे. तसंच प्रेग्नंट वुमनच्या बॉडीमध्ये हा तिच्या मॅमरी ग्लँडला जातो आणि मॅमरी ग्लँडची काय करून आणतो? ग्रोथ घडवून आणतो. आणि तसंच तिच्या युटेरसचं कॉन्ट्रॅक्शन म्हणजे प्रेग्नंट फिमेल मध्ये युटेरसचं कॉन्ट्रॅक्शन हा होऊ देत नाही. गर्भाशयाचं कॉन्ट्रॅक्शन झालं तर तो जो काही ग्रोथ होतीये त्या फिटसची ती होणार नाही किंवा कदाचित ते एक्सपेल आउट होईल. हे अवॉइड करण्यासाठी इट इनहिबिट द युटेराइन कॉन्ट्रॅक्शन ड्युरिंग प्रेग्नन्सी. ठीक आहे. दॅट इज अ सेकंड हार्मोन सिक्रेटेड फ्रॉम द ओव्हरी. आता तिसरा हार्मोन आपल्याला ओव्हरीचं शिकायला सुरुवात करायचं आहे आणि तिसरा हार्मोन कुठले पहा. So the third hormone secreted by the ovary or from the ovary is a relaxin. Third hormone is a relaxin. Relaxin नावाचं हार्मोन ओव्हरी सिक्रेट करते. आता relaxin is also secreted from the corpus luteum. It is secreted from corpus luteum. At the end of pregnancy. That relaxin hormone, it is secreted from the corpus luteum at the end of pregnancy or gestation period. Gestation period म्हणजेच प्रेग्नन्सीचा पिरियड. ह्या प्रेग्नन्सीच्या पिरियड मध्ये शेवटी प्रेग्नन्सी 9 मंथची असते म्हणजे शेवटी 9 मंथ मध्ये आपली ओव्हरी किंवा हा कॉर्पस ल्युटियम जे हार्मोन सिक्रेट करतो त्याला म्हणतात रिलॅक्सिन. आता हे रिलॅक्सिन काय काम करतं तर इट रिलॅक्स द सर्विक्स ऑफ द फीमेल. इट रिलॅक्स सर्विक्स ऑफ फीमेल. सर्विक्स म्हणजे काय तर सर्विक्स म्हणजे युटेरसचा माउथ. समजा हे युटेरस आहे असं आपण कन्सिडर केलं तर ह्या युटेरसचं हे जे माउथ आहे ह्या माउथला काय म्हटलं जातं सर्विक्स. मग लक्षात ठेवा हे डिटेल आपण रिप्रोडक्शन टॉपिक मध्ये शिकणार आहोत. आता फक्त या हार्मोनचं फंक्शन शिका. सो रिलॅक्सिन इज अ हार्मोन which is secreted from the corpus luteum of ovary. Now what is the function of that hormone? It relaxes the cervix of the
हार्मोन, सर्व्हिक्स ऑफ द फिमेल युटेरस. फिमेलचं जे काही युटेरस आहे ह्याची सर्व्हिस प्रेग्नन्सी पिरियड मध्ये रिलॅक्स करायचं हे काम करतं. आणखी काय काम करतं? इट ऑल्सो रिलॅक्स द लिगामेंट्स ऑफ पेल्विक गर्डर. इट ऑल्सो रिलॅक्स ligaments of pelvic girdle. पेल्विक गर्डर म्हणजे कुठला गर्डर? तर कमरेच्या पोर्शन मध्ये प्रेझेंट असणारा हा गर्डर आहे, त्याला आपण पेल्विक गर्डर म्हणतो. ह्या पेल्विक गर्डरला सुद्धा हे रिलॅक्स करतं. कशासाठी? फॉर इझी बर्थ ऑफ चाइल्ड. जे काही चाइल्ड आहे किंवा न्यू यंगवन आहे ह्याची इझी बर्थ होण्यासाठी हा जो काही पेल्विक गर्डरचा पोर्शन आहे त्याचे लिगामेंट सुद्धा रिलॅक्स करतं. परत एकदा पहा, ओव्हरीच्या कॉर्पस ल्युटियम पासून रिलॅक्सिन नावाचं हार्मोन सिक्रेट होतं. रिलॅक्सिन हार्मोन काय काय कामं करतं? तर हे जे युटेरस आहे ह्याची सर्व्हिक्स रिलॅक्स करतं. बरोबर, अर्थात हे सगळं इझी चाइल्ड बर्थ साठीच करतं ते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला जो काही पेल्विक गर्डर आहे कमरेमध्ये असणारा, ज्याच्यात आपले पाय फिक्स केलेले आहेत असा, त्याच्या आत त्याच्यात बेसिन सारखं स्ट्रक्चर असतं आणि त्याच्यामध्ये युटेरस असतं, लक्षात घ्या. मग हे जे काही पेल्विक गर्डर आहे ह्याचे जे लिगामेंट्स आहेत हे लिगामेंट सुद्धा ते रिलॅक्स करतं आणि त्यामुळं इझी चाइल्ड बर्थला काय होते तिथं मदत होते. दॅट इज अबाउट द रिलॅक्सिंग. हे झालं ओव्हरीचं तिसरं हार्मोन. आता ओव्हरीचं चौथं हार्मोन आपल्याला शिकायचं आहे आणि ओव्हरीच्या चौथ्या हार्मोनचं नाव आहे इनहिबिन. चौथं हार्मोन आहे ओव्हरीचं इनहिबिन. नाव लक्षात ठेवा. सो द फोर्थ हार्मोन सिक्रेटेड बाय अवर ओव्हरी और फ्रॉम अवर ओव्हरी is the inhibin, and that inhibin is also secreted from corpus luteum. corpus luteum पासूनच सिक्रेट होणारं हे इनहिबिन नावाचं हार्मोन आहे. आणि हे इनहिबिन काय काम करतं? तर इट इनहिबिट FSH. इट इनहिबिट FSH and gonadotropin hormone releasing or gonadotropin releasing hormone. पहा, हे काय काम करतात? हे इनहिबिन नावाचं हार्मोन आहे. इनहिबिन हार्मोन हे कॉर्पस ल्युटियम पासून सिक्रेट होतं. हे हार्मोन इनहिबिट द FSH फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोनला सिक्रेट होऊ देत नाही आणि तसंच गोनाडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन जे हायपोथॅलॅमस पासून रिलीज होतं त्यालाही ते रिलीज होऊ देत नाही. का? तर सपोज जर प्रेग्नन्सी असेल तर हे FSHचा फॉलिकल फॉर्मेशन साठी उपयोग होत नाही, म्हणून हे इट इनहिबिट द सिक्रेशन ऑफ FSH अँड गोनाडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन फ्रॉम हायपोथॅलॅमस. ठीक आहे, दॅट इज अबाउट द फिमेल गोनॅड विच वी नोन ॲज द ओव्हरी. ओव्हरीची 4 हार्मोन आणि त्याचे फंक्शन. त्यातलं पहिलं हार्मोन इस्ट्रोजन, दुसरं हार्मोन प्रोजेस्टेरॉन, तिसरं हार्मोन रिलॅक्सिन आणि चौथं हार्मोन आपण शिकलो इनहिबिन. ठीक आहे, आता पुढचा पाठ पाहायला आपण सुरुवात करू. मेल गोनॅड. आता आपण शिकलो फिमेल गोनॅड, आता आपल्याला शिकायचं आहे मेल गोनॅड. पहा, आता हे मेल गोनॅड जे काय, मेल गोनॅड म्हणजे टेस्टिस. टेस्टिसच्या मेलच्या बॉडीमध्ये त्याला मेल गोनॅड असं म्हटलं जातं. नाउ that testes they are endocrine glands and they secrete a male hormone known as androgen. They secrete the male hormone known as androgen like testosterone. कुठला हार्मोन? टेस्टोस्टेरॉन. हे कसला हार्मोन आहे? मेल हार्मोन आहे. ह्याला आपण काय म्हणतो? अँड्रोजन असं म्हणतो. ठीक आहे. नाउ
that the testosterone is secreted from the Leydig cell or interstitial cells of testes by the influence of luteinizing hormone. हे तुम्हाला शिकवलेले पहा. हे टेस्टिसचा टीएस आहे. हे सगळे टेस्टिस मध्ये असणारे सेमिनिफेरस ट्यूब्युल्स आहेत, बरोबर. हे आपल्याला सगळं शिकायचं आहे. आणि हा टेस्टिसच्या सेमिनिफेरस ट्यूब्युल मध्ये कनेक्टिव्ह टिश्यू आहे इथं असा. आणि हा जो कनेक्टिव्ह टिश्यू आहे, हा कनेक्टिव्ह टिश्यूला मध्ये मध्ये अशा वेगळ्या प्रकारच्या सेल्स असतात, त्याला आपण म्हणतो इंटरस्टिशियल सेल्स. काय म्हणतात त्याला? इंटरस्टिशियल सेल्स. पहा. So testosterone hormone secreted from the testes, especially from interstitial cells, or they are also known as a Leydig cell. ह्याला इंटरस्टिशियल सेल्स म्हणतात किंवा Leydig सेल्स असं म्हणतात. ठीक आहे. आणि हे का सिक्रेट होतं, कोण ह्याला स्टिम्युलस देतं, तर ल्युटिनायझिंग हार्मोन नावाचं LH नावाचं हार्मोन आहे, हे ह्याला काय करतं, स्टिम्युलस देतं. आणि सगळ्यात महत्वाचं इथं लक्षात ठेवा, rise in the testosterone in the blood that the normal level it inhibits the secretion of LH. समजा तुमच्या ब्लड मधलं टेस्टोस्टेरॉनचं सिक्रेशन वाढलं तर वाढलेलंच टेस्टोस्टेरॉनचं सिक्रेशन LHचं सिक्रेशन काय करतं, थांबवतं. ठीक आहे. आता ह्या टेस्टोस्टेरॉनची फंक्शन्स काय आहेत पहा. तर पहिलं फंक्शन आहे, it develops or brings about the growth of secondary sexual character. Secondary sexual character ची ग्रोथ घडून आणायचं काम कोण करतं, तर हे टेस्टोस्टेरॉन नावाचं हार्मोन करतं. मग मेल मध्ये सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टरची ग्रोथ म्हणजे मेलनेस दाखवणारी कॅरेक्टर, मग ती कुठली झाली, तर डेव्हलपमेंट ऑफ facial and pubic hairs. Pubic hairs चे डेव्हलपमेंट करून आणणं. फॅशियल रिजन मध्ये डेव्हलपमेंट ऑफ बियर्ड अँड मुस्टॅच हे त्याचं फंक्शन आहे. डिपनिंग ऑफ व्हॉइस, डिपनिंग ऑफ व्हॉइस. डिपनिंग ऑफ व्हॉइस म्हणजे काय, तर साधारणतः मॅच्युरिटी पिरियडला किंवा प्युबर्टी पिरियडला ऍडोलसंट एज मध्ये मुलांच्या आवाजामध्ये बदल होतो, त्याला डिपनिंग ऑफ व्हॉइस म्हणतात. होर्सनेस येतो, घुगरेपणा येतो त्यांच्या आवाजामध्ये. नंतर मेलनेस दाखवणारा कॅरेक्टर म्हणजे ब्रॉडनिंग ऑफ शोल्डर्स. चौथा कॅरेक्टर काय सांगितलं, ब्रॉडनिंग ऑफ शोल्डर. शोल्डरचं ब्रॉडनिंग होतं, म्हणजे ही जे पोर्शन असतो तो ब्रॉड व्हायला त्याची सुरुवात होते. अग्रेसिव्हनेस, मुलांच्या मध्ये हे कॅरेक्टर दिसतं पहा. अग्रेसिव्ह असतात ते ह्या एज मधली मुलं. अँड इट ऑल्सो ब्रिंग्स अबाउट द ग्रोथ ऑफ reproductive system. लक्षात येत आहे. मी तुम्हाला मेल गोनॅड टेस्टिस बद्दल सांगते. त्याच्याबद्दल तुम्हाला सांगितलं की हे जे मेल गोनॅड आहे ते जे हार्मोन सिक्रेट करतात त्याला आपण अँड्रोजन किंवा टेस्टोस्टेरॉन म्हणतो. आता ह्याच्यामध्ये हे टेस्टोस्टेरॉन काय काम करतं किंवा कुठून सिक्रेट होतं, तर टेस्टिस मध्ये इंटरस्टिशियल सेल्स नावाच्या सेल्स असतात किंवा लेडिक सेल त्याला आपण म्हणतो. ह्या सेल्स हे हार्मोन सिक्रेट करतात, बरोबर. हे हार्मोन
कोणामुळे सिक्रेट होतं तर ल्युटिनायझिंग हार्मोन सिक्रेट करते पिट्युटरी ग्लॅंड आणि म्हणून त्याला आपण ICH वगैरे म्हटलेलो आहे, आठवा सगळं. आणि ज्या वेळेला ब्लड मधली टेस्टोस्टेरॉनची लेवल वाढली जाते तेव्हा वाढलेली टेस्टोस्टेरॉनची लेवलच LH चं सिक्रेशन काय करते, स्टॉप करते. आता हे बॉडीमध्ये काय काय कामं करतं तर पहिलं काम हे करतं सेकंडरी सेक्सुअल कॅरेक्टरची ग्रोथ घडवून आणतं. म्हणजे मेलच्या बॉडीमध्ये मेलनेस दाखवणारी कॅरेक्टर सगळी तयार होतात. मग कुठली तर त्याच्या फॅशियल रिजनवरती, क्युबिक रिजनवरती हेअर्सची डेव्हलपमेंट होणं, बियर्ड आणि मुस्टॅच तयार होणं, डिपनिंग ऑफ व्हॉइस आवाजामध्ये बदल होणं, ब्रॉडनिंग ऑफ शोल्डर, शोल्डरचा पोर्शन त्याचा ब्रॉड होणं, मस्क्युलेचर त्याचं बिल्टअप होणं, त्याच्यामध्ये असणारा अग्रेसिव्हनेस, राग वगैरे ह्या लोकांना खूप पटकन येतो. आणि त्याची जी काही रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे मेलची त्याची ग्रोथ घडवून आणायचं काम कोण करतं तर हे हार्मोन करतं. ठीक आहे, दॅट इज अबाउट द टेस्टिंग्स. पहा थोडंसं मी स्पीडी घेतलं कारण हे सगळे डिटेल्स आपल्याला पुढच्या टॉपिकमध्ये शिकायचे, त्यावेळेला आणखी त्याची रिव्हिजन तुमची होणार आहे. आता आपण टेस्टिस अँड ओव्हरी म्हणजे गोनॅड्स बद्दलचा अभ्यास केला. आता पुढचे छोटे छोटे पार्ट आहेत ते पण 2-2 मिनिटाचेच आहेत, जास्त नाही, ते आपण आता शिकू. पहा आता पुढचा पार्ट काय दिलाय पुस्तकामध्ये तर तो असा दिलेला आहे, डिफ्यूज एंडोक्राइन ग्लँड अँड दॅट इज द प्लासेंटा. सो नेक्स्ट इज अ डिफ्यूज एंडोक्राइन ग्लँड अँड दॅट इज नोन ॲज अ प्लासेंटा. प्लासेंटा. सो व्हॉट इज अ प्लासेंटा माहित पाहिजे आपल्याला. सो प्लासेंटा इज अ इंटिमेट कनेक्शन बिटवीन fetus and mother's uterine wall. इंटिमेट कनेक्शन लक्षात येते का तुम्हाला. प्लासेंटा म्हणजे काय सांगितलं, इंटिमेट कनेक्शन बिटवीन fetus and mother's uterine wall. समजा हे मदरचं युटेरस आहे, बरोबर. आता हिच्या ह्याच्यामध्ये गर्भ आहे, हा गर्भाशय आहे, त्याच्यामध्ये गर्भ वाढतो. मग प्रेग्नंट वुमन मध्ये जर इथं तो गर्भ असेल असा तर हा जो युटेरस असेल तर ह्या युटेरसला हा गर्भ ज्या कनेक्शनच्या सहाय्याने जोडला जातो त्या कनेक्शनला काय म्हटलं जातं तर त्याला प्लासेंटा असं म्हणतात. ठीक आहे, मग इथं आता एवढंच लक्षात ठेवा, प्लासेंटा इज अ इंटिमेट कनेक्शन बिटवीन फीटस गर्भ आणि मदर्स युटेराइन वॉल, मदरच्या गर्भाशयाचा वॉल ह्यांच्यामधलं आणि त्या फीटस मधलं जे कनेक्शन आहे त्याला आपण म्हणतो प्लासेंटा. ठीक आहे, आता पहा प्लासेंटा झाल्यानंतर प्लासेंटा ही काही कायमस्वरूपी असणारी एंडोक्राइन ग्लँड नाहीये. प्लासेंटा कधी डेव्हलप होतोय तर प्लासेंटा फक्त प्रेग्नन्सी पिरियड मध्येच असतो. सो दॅट प्लासेंटा इज अ टेम्पररी एंडोक्राइन ग्लँड. टेम्पोररी एंडोक्राइन ग्लँड. टेम्पररी का म्हणलं कळलं का तुम्हाला की प्रेग्नंट वुमन मध्येच प्लासेंटा असतो आणि तेव्हाच ते हार्मोन सिक्रेशनचं काम करतो. नाउ दॅट प्लासेंटा it secretes number of hormones like it secretes estrogen, it secretes progesterone, it secretes HCG, that is the human chorionic gonadotropin, and also placental progesterone. हा प्लासेंटा कुठली कुठली हार्मोन सिक्रेट करतो. एक इस्ट्रोजन सिक्रेट करतो, 2 प्रोजेस्टेरॉन सिक्रेट करतो, 3 HCG. HCG चा लॉंग फॉर्म सांगितलं मी तुम्हाला, ह्यूमन कोरियोनिक गोनॅडोट्रॉपिन. हे प्लासेंटाचा हार्मोन आहे, लक्षात ठेवा. ह्यूमन कोरियोनिक गोनॅडोट्रॉपिन आणि प्लासेंटल प्रोजेस्टेरॉन ही सगळी हार्मोन हा प्लासेंटा सिक्रेट करतो. आता याचं फंक्शन काय आहे. दीज हार्मोन
check the contraction of uterine muscle and it also maintain the thickness of endometrium of uterus. आता प्लासेंटा प्रेग्नन्सी पिरियड मध्येच आहे, म्हणजे त्याचं पहिलं फंक्शन काय झालं, इट मेंटेन थिकनेस ऑफ युटेराइन एंडोमेट्रियम. युटेरसचा जो एंडोमेट्रियम आहे आतली बाजू, आतला लेअर, हा थिक का करायचा आहे, त्या प्रेग्नन्सीला, त्या फिटसला, त्या गर्भाला कुशनला एक मऊ स्ट्रक्चर द्यायसाठी, बरोबर आहे. आणि प्लासेंटा कोणामध्ये, प्रेग्नंट वुमन मध्येच आहे. म्हणजे तो काय करतो, तर हा जो युटेरसचा एंडोमेट्रियम आहे त्याचा जो थिकनेस असेल, हा थिकनेस तो मेंटेन करतो. ठीक आहे. आता पुढचा फंक्शन तो काय करतो आणखी बघा, इट चेक द कॉन्ट्रॅक्शन ऑफ युटेराइन मसल. ह्या युटेरस मध्ये ज्या काही मसल्स आहेत त्याचं कॉन्ट्रॅक्शन चेक करतो. युटेराइन मसल जास्त कॉन्ट्रॅक्ट होऊन चालत नाही, मी मगाशी सांगितलं. मग ह्याचं जर कॉन्ट्रॅक्शन किती चालू आहे ह्याच्यावरती चेकिंग कोण करतो, तर ही हार्मोन्स करतात. ठीक आहे. अँड सो दीज हार्मोन्स हेल्प इन प्रेग्नन्सी. आणि अशा पद्धतीनं ही हार्मोन प्रेग्नन्सी मेंटेन करायला काय करतात, मदत करतात. पहा, मी परत एकदा सांगते. प्लासेंटा म्हणजे इंटिमेट कनेक्शन बिटवीन फिटस अँड मदर, एवढं म्हटलं तरी खूप आहे. मदरच्या फिटस कुठे असतो, युटेरस मध्ये असतो. म्हणून ही टेम्पररी एंडोक्राइन ग्लॅंड आहे. ही इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, ह्युमन कोरियोनिक, गोनॅडोट्रोपिन आणि प्लासेंटल प्रोजेस्टेरॉन ही हार्मोन सिक्रेट होतात. ही हार्मोन काय काम करतात, तर फक्त आणि फक्त प्रेग्नन्सी मेंटेन करायचं काम करतात. कशा पद्धतीनं प्रेग्नन्सी मेंटेन करतात, तर एक म्हणजे त्या युटेराइन एंडोमेट्रियमचा थिकनेस ती मेंटेन करतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे युटेराइन मसलचं जे काही कॉन्ट्रॅक्शन असेल ते चेक करायचं काम कोण करतात, तर ही नंबर ऑफ हार्मोन्स तिथं करतात. दॅट इज अबाउट द प्लासेंटा.